दिवाळी पाडव्याच्या दिवशी तुमच्या घरात हे चित्र दिसतं का हो? चित्र असं की बायको नवऱ्याला ओवाळते आणि नवरा तिला ओवाळणी देतो. कोणतंही जोडपं असू द्या घरामध्ये, नवीन लग्न झालेलं, लग्न जुनं झालेलं, पण प्रत्येक बायको नवऱ्याला ओवाळते. हे चित्र घराघरात पाहायला मिळतं. पण असं का केलं जातं? बायको नवऱ्याला या दिवशी ओवाळते, त्याला काय महत्त्व आहे? यामागे काय शास्त्र आहे? असा प्रश्न विचारला तर नवरे खुशाल उत्तर देतात, बायकोला ओवाळणी पाहिजे असते म्हणून ती ओवाळते. पण मंडळी, हे त्याचं उत्तर नाही. त्यामागे एक खास कारण आहे आणि ते तुम्ही जाणून घ्यायला हवं. कारण ते कारण माहिती असेल तर त्या कृतीला अर्थ प्राप्त होतो. नवरा आणि बायको दोघांनाही हे कारण माहीत असायला हवं, या मागची भावना माहीत असायला हवी. चला तर मग जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. अंधकाराचा नाश करून दिव्यांचा प्रकाश उजळवणारा दीपावलीचा सण याच थंडीच्या मोसमाच्या सुरुवातीला येतो. दिवाळी, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन यानंतर येणारा कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस पाडवा म्हणून साजरा केला जातो. पूर्वापार हा दिवस नव्या सुरुवातीचाच मानला जातो. नव्या गोष्टींची, नव्या उपक्रमांची सुरुवात करण्याच्या वर्षातील 3.5 मुहूर्तांपैकी हा दिवस अर्ध्या मुहूर्ताचा समजला जातो. विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ याच दिवशी होतो. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य यानं शकांचं आक्रमण परतवून लावलं, त्यांचा पाडाव केला. या विजयाचं प्रतीक म्हणून विक्रमादित्यानं विक्रम संवत ही कालगणना सुरू केली आणि इसवी सन पूर्व 57 पासून ही कालगणना प्रचलित आहे. इसवी सन पूर्व काळातल्या संस्कृतीच्या वैभवाचं, सर्वांगीण सभ्यतेचं आणि एकछत्री राजव्यवस्थेचं हे एक उदाहरण आहे. हा दिवस बलिप्रतिपदा म्हणूनही ओळखला जातो. बळीराजासारख्या प्रजाहितदक्ष, दानशूर पण अहमन्य अर्थात ज्याला अहंकार झाला आहे, अशा राजाला बटू वामनाने 3 पावलात भानावर आणलं. ही कथा तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण या कथेच्या शेवटीच या प्रश्नाचं उत्तर मिळतं की पाडव्याला पत्नी पतीला का ओवाळते. आणि त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की बळीराजा हा अतिशय पराक्रमी होता, दानशूर होता, प्रजाहितदक्ष होता, परंतु अहंकाराचा वारा त्यालाही लागला. भक्त प्रल्हादाचा हा नातू होता, तरी सुद्धा अहंकारापासनं दूर राहू शकला नाही. आणि एकदा की अहंकाराचा वारा माणसाला लागला की मग माणसाची अधोगती सुरू होते. बळीराजाचं सुद्धा तेच झालं. आणि यावर युक्ती म्हणून भगवान श्रीहरी विष्णूंनी बटू वामनाचा अवतार धारण केला आणि तो बळीराजाकडे दान मागायला गेला. 3 पावलात त्यांनी सगळं काही बळीराजाकडनं काढून घेतलं. परंतु त्याचबरोबर बळीराजाच्या मनाचा उदारपणा बघून भगवान श्रीहरी विष्णू त्याच्यावर प्रसन्नही झाले. त्याला पाताळाचं राज्य दिलं. आणि या संपूर्ण प्रसंगामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची लीला पाहून, अर्थात आपल्या पतीची लीला पाहून, पतीचं औदार्य पाहून लक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिने भगवान श्रीहरी विष्णूंना ओवाळले. आणि भगवान श्रीहरी विष्णूंनी सुद्धा माता लक्ष्मीला ओवाळणी दिली. आणि त्या दिवसापासून पत्नी पतीला ओवाळते अशी प्रथा सुरू झाल्याची पौराणिक कथा सांगितली जाते. परंपरेनेच पती आणि पत्नी यांनी परस्परांविषयीची कृतज्ञता व्यक्त करून आपल्या नात्याला एक नवं आणि अर्थपूर्ण वळण देण्याचा हा दिवस आहे. आपल्या मनातील दिवाळीच्या पाडव्याविषयीचं एक पारंपरिक चित्र, एक संकल्पना असते. वस्त्रालंकारांनी सजलेली पत्नी हातात तबक घेऊन आपल्या पतीला ओवाळते. निरांजनातल्या ज्योतीचा मंद प्रकाश दोघांच्याही चेहऱ्यांवर पडलेला आहे आणि त्यात परस्परांविषयीचा विश्वास, प्रेम, आदर लख्ख दिसत आहे. आजही हे चित्र बदललेलं नाही. स्त्रीनं पुरुषांच्या बरोबरीनं किंवा काकणभर अधिकच सर्वच क्षेत्रात यशाची शिखरं गाठली आहेत, तरी आपलं घरकुल प्रेमानं सांभाळणारी, आपल्या मुलांचं संगोपन डोळ्यात तेल घालून करणारी, कुटुंबातलं सामंजस्य, नात्यातला स्नेह जपणारी, जाणीवपूर्वक आपली भूमिका पार पाडणारी शक्ती स्वरूपा स्त्री ही मंगल भावनेने पतीच्या आयुष्यवर्धनासाठी आणि पतीच्या कल्याणासाठी म्हणून त्याला औक्षण करते. आणि तिच्यामध्ये असलेलं हे सामर्थ्य जाणूनच पती तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून पाडव्याच्या दिवशी तिला आवडेल अशी भेटवस्तू ओवाळणी म्हणून देतो. काळानुसार पती पत्नीच्या नात्यात बदल होतो आहे हे खरं, पण तरी सुद्धा नवीन जोडपी सुद्धा पाडव्याची ही परंपरा प्रेमाने निभवताना दिसून येतात. एक उत्तम सहजीवन साकारणं ही एक कौशल्यच आहे.
त्याकरता दोघांनाही अनेक कसोट्यातून सतत जावं लागतं. खरं तर प्रत्येकाचं नातं सतत बदलत जातं. ते कधीच एका जागी स्थिर किंवा अडकलेलं असू शकत नाही. आजूबाजूची बदलती परिस्थिती, बदलता काळ, वाढत जाणारं वय, अनुभवांची वाढती शिदोरी आणि त्यातून येणारी जाण हे पती पत्नीच्या नात्याला अधिक प्रगल्भता प्राप्त करून देतं. पाडवा ही एक संधी असते पती पत्नींनी झालेल्या चुकांबद्दल एकमेकांना क्षमा करण्याची आणि एकमेकांमध्ये सुधारणा करत आपलं नातं मजबूत करण्याची. काही वेळा पती पत्नीचं हे नातं अधिक गुंतागुंतीचं बनून जातं. परस्परांविषयीचे समज, गैरसमज, संशय, एकमेकांना गृहीत धरण्याची सवय, वरचढ ठरण्याची वृत्ती अशा अनेक गोष्टींचं ग्रहण या नात्याला लागू शकतं. या सर्व झालेल्या चुका विसरून नव्यानं या नात्याला उजाळा देण्याचा मनपूर्वक प्रयत्न पाडव्याच्या दिवशी केला जातो. सहसा पती पत्नीच्या सहजीवनाची सुरुवात खूप आकांक्षांनी होते, उत्साहाने होते. नात्यातला सुरुवातीचा काळ असा असतो की एकमेकांशिवाय काहीही करायला सुचत नाही. एकमेकांमध्ये हरवण्याचे ते दिवस असतात. पण जसा जसा काळ पुढे जातो तशा गोष्टी बदलत जातात. दोघांचंही वय वाढत जातं, प्रगल्भता वाढत जाते, समस्याही वाढत जातात, समस्यांचं स्वरूप बदलत जातं आणि एकमेकांच्या स्वभावातले नवीन कांगोरे बाहेर यायला सुरुवात होते. आणि मग एकमेकांशी जमवून घेताना बऱ्याचदा एकमेकांची मनही दुखावली जातात. अशा वेळी पाडव्यासारखा सण हा त्या दुखण्यावर हळूवार फुंकर घालतो. मागचं सगळं विसरा आणि एक नवी सुरुवात करा. मागच्या चुकातून शिका, पण त्या चुका पुन्हा पुन्हा करू नका. एकमेकाचा अंदाज घेत पावलं टाका. हेच पाडव्याचा सण पती पत्नीला शिकवतो. पाडव्याचा हा सण पती पत्नी पुरता फक्त औक्षण आणि ओवाळणी इतकाच मर्यादित न राहता त्या नात्यावर मजबूतीचा एक धागा बांधला जावा यासाठी असावा. फक्त समस्यांवर बोलण्यापेक्षा दोघांनी मिळून समस्या कशा सोडवता येतील या दृष्टीने विचार करणारा असावा. एकमेकांच्या साथीने आपण आयुष्यात आत्तापर्यंत काय मिळवलंय आणि पुढे काय मिळवायचंय याच्यावर विचार करणारा असावा. सहजीवन सुंदर होण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करायला हवेत आणि ते प्रयत्न 100% हवेत. आणि त्या प्रयत्नांमध्ये महत्त्वाची गोष्ट असते तू माझ्यासाठी काय केलं यापेक्षा मी काय करू शकते, मी काय करू शकतो. कारण या नात्याचं वैशिष्ट्य असतं देणं. आपण या नात्यामध्ये एकमेकांना काय देऊ शकतो ही गोष्ट महत्त्वाची असते, काय मिळवलं यापेक्षा. कारण प्रेमामध्ये देण्याला महत्त्व आहे, त्यागाला महत्त्व आहे, मिळवण्याला नाही. मग मंडळी, तुमचं नातं कसं आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. पती पत्नीच्या नात्यामध्ये काय असायला हवं आणि काय नसायला हवं याही गोष्टींबद्दलचं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.